नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज महाराष्ट्र आणि देशाच्या हवामानात कोणत्या प्रकारचे बदल होणार आहे, कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे व कोणकोणत्या भागात पाऊस हा दगा देणार आहे म्हणजे उघडणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघायला गेलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही समुद्रांमध्ये पावसाचे सध्या तरी वातावरण आहे, परंतु महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने मात्र दगा दिलेला आहे। अनेक भागात जो पाऊस सध्या चालू होता तो पाऊस आता उत्तर भारताकडे सरकला आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने मात्र उघड दिलेली आहे। तसंच कोकण किनारपट्टी आणि जो विदर्भाचा काही भाग आहे या भागातच आपल्याला फक्त पाऊस दिसतोय, इतर तर कोणत्याही ठिकाणी पाऊस नाहीये। तर ही परिस्थिती ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये राहणार आहे। ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा कमी पावसाचा राहील। अनेक ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस होईल व ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल। पण मात्र 6 तारखेच्या नंतर वातावरणात मोठे बदलाव आपल्याला जाणणार आहे आणि त्या बदलावाचा प्रभाव हा नक्कीच महाराष्ट्राच्या हवामानावर दिसणार आहे। तर बघूया आजपासून कोणकोणत्या भागात पाऊस सुरू होतोय आणि कोणकोणत्या भागात उघडतोय। तर मित्रांनो, 31 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी, नाशिक, कोल्हापूर, मुंबई या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय। आणि 1 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर सेम तशीच कंडिशन राहील मित्रांनो। कोकण किनारपट्टी, घाटमाते आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस होणार। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारे मोठे पावसाचे वातावरण दिसत नाहीये। आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जो बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाला होता त्या कमी दाबाचा प्रभाव आजही थोड्या प्रमाणात जाणवणार आहे, म्हणून तिथं स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, 3 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात म्हणावा असा पाऊस दाखवत नाहीये। 3 तारखेला थोडेफार वातावरणात बदल होऊन स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो। याच्या व्यतिरिक्त 4 तारखेला आपण पाहू शकता विजयवाडा इथे एक छोटेसे पावसाचे क्षेत्र तयार होते आणि त्याच्यात वातावरणात बदल होऊन ते क्षेत्र पुढे सरकते, पण त्याचा एवढा काही प्रभाव हा महाराष्ट्रावर आपल्याला दिसत नाहीये। फक्त कोकण किनारपट्टीच्या भागांनाच आपल्याला 5 तारखेपर्यंत तरी पाऊस दिसतोय। आणि 5 तारखेच्या नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप मोठे चेंजेस होणार आहे 5 ते 6 तारखेच्या नंतर। कारण की 5 ते 6 तारखेच्या नंतर आपला जो दक्षिण भारत आहे, दक्षिण भारतात पावसाचे वातावरण तयार होते आणि ज्यावेळेस दक्षिण भारतात पावसाचे वातावरण तयार होते त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्राच्या अनेक भागात हा मोठ्या प्रमाणात स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे। आणि 7 तारखेनंतर बदलाव होऊन महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता इथे दाखवलेली आहे, ह्या मॅपमध्ये आपल्याला दिसत पण आहे। आणि 8 तारखेला या वातावरणात अजून थोडासा चेंजेस होऊन पुन्हा कोल्हापूर, सोलापूर तसेच नांदेड या भागांमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन चांगल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे। 9 तारखेला मित्रांनो एक कमी दाब अरबी समुद्रात तयार होतोय, त्या कमी दाबाचा प्रभाव हा कितपत महाराष्ट्रात राहील आपण या पुढे बघूया। तर हा कमी दाब फारसा काही महाराष्ट्रात प्रभाव टाकणार नाहीये, पण याचा थोडाफार प्रभाव हा आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे व मराठवाड्याचा पश्चिम भाग ह्या भागामध्ये जाणवणार आहे। म्हणजे 11 तारखेपासून बघायला गेलं तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे। जोरदार नाही म्हणता यायचं, पण पुरेसा पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान ठरणारा पाऊस व म्हणजे जो थोडाफार काय महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती होती तो पाऊस हा मात्र घालवणार आहे मित्रांनो। आपला शब्द आहे, आपण तुम्हाला म्हणजे असं एक शेतकऱ्यांना फसवण्याचं काम नाही करीत, जे काय आहे ते अभ्यास करून सांगतो, जो काय आहे तो आपला भौगोलिक अभ्यास आणि मॅपच्या दृष्टिकोनातून सांगतो। ज्यावेळेस मित्रांनो वातावरणात उष्णता तयार होते मित्रांनो, 10 तारखेपासून वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि ज्यावेळेस उष्णतेचं प्रमाण वाढेल त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस घडून येणार आहे। तर 10 ते 18 तारखेपर्यंत हा अंदाज राहील। स्कायमेटच्या प्रणालीनुसार 10 तारखेला आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी, मराठवाड्याचा बराचसा भाग आणि अरबी समुद्राचा बराचसा भाग या भागांमध्ये मित्रांनो जोरदार ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवलं आहे। म्हणजे 8 तारखेच्या नंतर महाराष्ट्रात 100% पाऊस चालू होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो पाऊस चालू होणार आहे, पण त्याचा मुख्यतः प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचा काही भाग या भागात त्याचा मुख्य प्रभाव राहणार आहे। इतर तर थोडासा आणि त्याच्यानंतर 12 तारखेला चेंजेस होऊन स्कायमेटने दाखवले मित्रांनो, पाहू शकता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा देखील काही भाग, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागांना मित्रांनो जोरदार पाऊस तडाखा देणार आहे। थोडासा याचा प्रभाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमी राहील, मध्य महाराष्ट्रात देखील या पावसाचा चांगल्या प्रकारे प्रभाव राहणार आहे मित्रांनो। आणि 10 तारखेच्या नंतर हे वातावरणात चेंजेस होणार आहे। 10 तारखेच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा
इथं महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. हो, स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कोणत्याही प्रकार स्वरूपाचा पाऊस इथे दाखवलेला नाही. आणि हो, जे भीती शेतकऱ्यांच्या मनात दुष्काळाविषयी बसली आहे, तर मित्रांनो काळजी करायची कोणतीही गरज नाही आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात ह्या वर्षी दुष्काळ पडणार नाही आहे. तसा सुरुवातीलाच पुरेसा पाऊस झाला होता, परंतु वातावरणाच्या काही चेंजेसमुळं थोडेफार पावसाचं प्रमाण घटलं. पण ते प्रमाण हा ऑगस्ट महिना नक्कीच काढणार आहे, ती सरासरी भरून काढणार आहे. आणि ऑगस्ट महिन्यात 10 तारखेच्या नंतर आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच थोडंसं आठवडाभर फक्त कोरडे हवामान राहणार आहे आणि नंतर पाऊस होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचा हवामान अंदाज जाणण्यासाठी.